आज आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी त्याच पार्टीमध्ये भलताच मोठा खड्डा करून टाकलेला आहे। राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदार आपल्यासोबत घेऊन भारतीय संविधानाप्रमाणे 2/3 पेक्षा जास्त खासदार आम आदमी पक्षातून फोडले आणि राज्यसभेत भारतीय जनता पक्षाला जोडले। राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हाकलल्यानंतर ते असे काही करतील अशी चर्चा जोरात होती। त्यांच्या जागी ज्या अशोक मित्तल यांना उपनेता करण्यात आलं होतं त्यांच्या घरावरती 4 दिवसापूर्वीच ईडीनं छापा टाकला होता। राघव चड्डा वर्षभरापासून पक्षाचे अंतर राखूनच होते। ते हुशार चार्टर्ड अकाउंट आहेत। त्यांनी आम आदमी पक्षाच्या बॅलन्स शीट मधील नफाच गिळंकृत करून टाकला आहे। यापैकी बहुसंख्य खासदार पंजाबचे आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सत्ता मिळवून देण्यात या मंडळीचा मोठा वाटा होता। संदीप पाठक आणि इतरांनी या पक्षाला पंजाबमध्ये पाय रोवण्यासाठी जबरदस्त मेहनत घेतली होती। आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावरती आरोपाच्या फैरी झाडून हे लोक भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आता भाजपवासी झाले आहेत। त्यापैकी तिघांना भाजपाचे नवीन अध्यक्ष नवीन यांनी आपल्या नवीन सदस्यांना नवनवीन शुभेच्छा देऊन भल्या मोठ्या पुष्पगुच्छाने त्यांचं स्वागत केलंय आणि भारतीय जनता पक्षात त्यांना प्रवेश दिलाय। स्वाती मालिवाल ह्या दिल्लीच्या आहेत। मागच्या वर्षी त्यांच्यावरती मुख्यमंत्री निवासामध्ये दिल्लीतच मोठा हल्ला झाला होता। तेव्हापासून त्या पक्षाविरुद्ध तोफा लागत होत्या। क्रिकेटर हरभजन सिंग हे तसेही शोभेचे हत्ती होते। वेगवेगळ्या गटासाठी किमान 7 खासदार हवे होते, त्यांनाही चड्डा यांनी पटवले। कारण राघव चड्डा अत्यंत हुशार आहेत, ते चांगले संघटक आहेत। पंजाबचे सरकार निवडून आणण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता। तरीही त्यांच्यावरती केजरीवाल यांनी खप्पा मर्जी होती। याआधी केजरीवाल यांच्या स्वभावाला किंवा कारभाराला कंटाळून प्रशांत भूषण, पत्रकार आशुतोष आणि योगेंद्र यादव यांच्यासह अनेकांनी अपेक्षाभंग झाल्यामुळे पक्ष सोडला होता। हे सर्व संस्थापक सदस्य असले तरीही आमदार किंवा खासदार नव्हते। त्यामुळे आताचा धक्का त्या मानाने मोठा आहे। लवकरच पंजाब विधानसभेची निवडणूक होणार आहे। सध्या भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी पक्ष राज्य करीत आहे। जर तेथील आमदारांना फोडायचं म्हटलं तर ती संख्या 70च्या वर आसपास जाते। त्यामुळे आमदार फुटीतील किंबहुना एवढे आमदार फुटतील अशी शक्यता दिसत नाही। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत फुटलेले खासदार आम आदमी पक्षाला निश्चितच खड्ड्यात टाकू शकतात। नेहमीप्रमाणे संजय सिंग आणि केजरीवाल यांच्यासह इतरांनी ते गद्दार आहेत, पंजाबच्या जनतेला त्यांनी धोका दिला आहे असं म्हटलं आहे। हे मात्र नेहमीच्या रीतिरिवाजासारखं झालं आहे। पंजाबचे मुख्यमंत्री म्हणतात पंजाबमध्ये भाजपाला जराही स्थान नाही, कारण पंजाबी शेतकऱ्यांच्या उरावरती बसणारे 3 काळे कायदे भारतीय जनता पक्षाने मंजूर केले होते। त्यामुळे पंजाबचे शेतकरी आणि जनता भाजपाच्या वाऱ्यालाही उभे राहणार नाहीत असं त्यांचं मत आहे। आज नवीन नितीन यांच्या उपस्थितीमध्ये 3 खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। बाकीच्या 4 खासदारांना अजून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही। आता आम आदमी पक्षाने या 3 खासदारांना अयोग्य ठरवले असं पत्र राज्यसभेच्या सभापतींना म्हणजेच उपराष्ट्रपतींना दिलं आहे। आम आदमी पक्ष अरविंद केजरीवाल यांचा आहे आणि तो आपण मान्य केला पाहिजे। इतर प्रादेशिक पक्षाप्रमाणे आम आदमी पक्षातही केजरीवाल ठरवतील तीच पूर्व दिशा असते। आता अचानक केजरीवाल यांचे निर्णय देशहिताचे नाहीत असा साक्षात्कार पक्ष सोडणाऱ्या खासदारांना झाल्याबरोबरच त्यांनी पक्ष त्याग केला आहे। सत्ता मिळवण्यासाठी जो आदर्शवाद असतो त्यांच्याकडे सरकार चालवण्यासाठी काही आदर्श कल्पनाही असतात। हे सर्व तत्वज्ञान सत्ता हाती आली की घोषित केल्याप्रमाणे राबवता येत असते। राजकारणात अनेक तडजोडी कराव्या लागतात, त्यांना सत्ता मिळते आणि ते सुखावतात, मिळालं नाही तर ते दुखावतात आणि त्यापैकी काही प्रेमाने पक्षाला रामराम करून गपगारपणे बाहेर पडतात आणि सत्ता हाती आल्यावरती त्यांना जे जे येते ते दिल्यावरही विविध कारणाने ते नाराज होतात। आताचे 7 खासदार अशाच प्रकारे नाराज होऊन पक्ष सोडून गेले आहेत असं आपण समजावं। भारताच्या लोकशाहीत अख्ख्याच्या अख्खा पक्ष काँग्रेसमध्येच विलीन करणारे भजनलाल होते। त्यामुळे अशा घटना आपल्या लोकशाहीला मारक आहेत अशी बाबडी विधाने करून कुणीही स्वतःला अजिबात दुःखी करून घेऊ नये। भारतीय राजकारणाचा असा मनमोहक खेळ पुढेही चालूच राहील आणि तो बघून आनंद घ्यावा इतकेच आपल्या हाती आहे।